नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. माजी मंत्री संजय राठोड यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. शरीर सुखाच्या मागणी प्रकरणामध्ये त्यांना ही क्लीन चिट मिळालेली आहे. एका महिलेनं घाटंजी पोलिसात पत्र पाठवून या संदर्भातली तक्रार केलेली होती. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आता संजय राठोड यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पुन्हा एकदा जीभ घसरल्याचं समोर आलं. दानवे यांनी राहुल गांधींचा सांड असा उल्लेख केलेला होता. त्यावर रावसाहेब दानवेंनी आता स्पष्टीकरण दिलेलं असून लोकांनी प्रश्न विचारले म्हणून मी शेतीतलं उदाहरण दिलं. शेतात न काम करणारा बैल हा सांड बैल म्हणून ओळखला जातो. मी राहुल गांधी यांना सांड म्हणालो कारण ते काम करत नाहीत. त्याचा अर्थ दुसराच घेतला असावा आणि विपर्यास झाला असावा असं दानवे यांनी म्हटलंय. राहुल गांधी यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेचा निषेध म्हणून जालन्यात काँग्रेसकडून दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. शहरातल्या गांधी चौकात दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दानवेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर आता दानवे यांच्याकडून या सगळ्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देखील आलं. जातीयवाद वाढल्याच्या राज ठाकरे यांच्या टीकेवरून आता मनसे आणि राष्ट्रवादी दरम्यान आरोप प्रत्यारोप होत आहेत. अपयशी नेत्याला कशाला द्या टीका म्हणत अमोल मिटकरी यांनी मनसेला प्रत्युत्तर दिलंय, तर अतिसामान्य व्यक्तीला कशाला उत्तर द्यायचं असं म्हणत मनसेच्या खोपकर यांनी मिटकरी यांना टोला लगावलाय. बैलगाडा शर्यतबंदी विरोधात दाखल झालेले सर्व गुन्हे लवकरच मागे घेणार असल्याची मोठी घोषणा दिलीप वळसे पाटील यांनी केलेली आहे. जुन्नर इथल्या सभेत वळसे पाटील आणि आढळराव पाटील एकाच व्यासपीठावर आलेले होते. यावेळेला आढळराव गृहमंत्र्यांपुढेच बैलगाडा शर्यत 15 दिवसात सुरू झाली नाही तर बैलगाडा शर्यत भरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतबंदी विरोधात गुन्हे मागे घेतले जावेत अशी मागणी केली. वळसे पाटील यांनी त्या संदर्भातली नंतर घोषणाही केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांची सध्या शिवसेनेमध्ये घुसमट सुरू आहे. त्यांना मातोश्रीला विचारल्याशिवाय एकाही फाईलवर सही करता येत नाही असा गंभीर आरोप राणेंनी केलाय. तसंच नीलम गोऱ्हे यांना आपणच शिवसेनेत आणलं होतं. त्यांच्या आमदारकीसाठी सुद्धा आपणच प्रयत्न केल्याचं देखील नारायण राणेंनी म्हटलेलं आहे. सध्या गोऱ्हेंनी त्यांची पक्षात होणारी फरफट पाहावी असा टोलाही राणेंनी लगावलेला आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठोपाठ आता यशोमती ठाकूर यांनीही नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला विरोध केलेला आहे. स्वबळावर नव्हे तर एकत्र निवडणुका लढवणार असल्याचं यशोमती ठाकूर यांनी आता म्हटलेलं आहे. हे दडपशाहीचं सरकार नसून प्रत्येकाला त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि अशा बोलण्यानं ते काय खरं होत नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. येत्या 23 तारखेला कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धडक मोर्चा असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिलेली आहे. महापुरात सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्य सरकार वेळकाढूपणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं. या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. राज्यामध्ये तिसऱ्या लाटेचा धोका वाढतोय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता सावधानतेचा इशारा दिलाय. त्यामुळे आगामी काळात कोरोना आणि लॉकडाऊनचा धोका जर टाळायचा असेल तर त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा एक महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. नाशिकमध्ये पहिल्यांदा ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 1000च्या खाली आलेली आहे, परंतु धोका कायम असल्याचं वक्तव्य पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. बेड्सची संख्या आणि ऑक्सिजनचा साठा सध्या मुबलक असून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 1000 बेड्सची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्यात एकीकडे कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुका कोरोना हॉटस्पॉट झालेला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरसह अनेक तालुक्यात आजही मोठी रुग्णवाढ होताना दिसतेय। राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचा पारनेर तालुका आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात दररोज रुग्णसंख्या वाढताना दिसतेय। अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा शहरात गेल्या 6 दिवसात 3 मुलांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे। सध्या अनेक रुग्णांची परिस्थिती चिंताजनक आहे। नागपूर आणि अमरावती जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे तिवसा नगर पंचायतीचं साफसफाईवर प्रचंड दुर्लक्ष होत असल्याचंही समोर आलेलं आहे। ठिकठिकाणी घाण साचली आहे, डबकी साचलेली आहेत। लहान मुलांना सर्वाधिक डेंग्यूचा त्रास होतोय। औषध फवारणी नियमित केली जात नाही असा आरोप आता नागरिकांनी केलाय। रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा जरी कमी होत नसला तरी विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या देखील कमी होत नाहीये। त्यामुळे भर रस्त्यातच कोविड अँटीजन टेस्ट करण्याची मोहीम रायगड पोलीस आणि आरोग्य विभागाने आता हाती घेतलेली आहे। अलिबाग एसटी स्टँड परिसरात विनाकारण फिरणारे फळ विक्रेते, हॉटेलमधले वेटर अशा 102 जणांची टेस्ट करण्यात आली, ज्यात एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीविरोधात अकोल्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी ग्रामीण महिला आघाडीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। यावेळेला राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घरगुती गॅस सिलेंडरची पूजा करत मोदी सरकारच्या विरोधात आरती म्हटली। हे आंदोलन पाहण्यासाठी यावेळेला नागरिकांनी गर्दी केलेली होती। केंद्र सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी करावे, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा दिला गेलेला आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वारंवार वाढ होत असल्यानं दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। येवल्यात महिला आघाडी प्रमुख राजश्री पहलवान यांच्या नेतृत्वाखाली पुणे इंदोर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। यावेळेला महिलांनी रस्त्यावर चूल पेटवून केंद्र सरकारचा निषेध करत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे। उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं वाढत्या महागाईच्या विरोधात अनोखं आंदोलन केलं। आंदोलकांनी गॅस सिलेंडरला श्रद्धांजली वाहताना केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी सांगली भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं। शहरातल्या मारुती मंदिरासमोर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शनं करत तातडीनं मंदिरं खुली करावीत अशी मागणी करण्यात आलेली आहे। इंधन दरवाढीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून केंद्र सरकारच्या विरोधात सांगलीमध्ये आंदोलन केलं। हे आंदोलन करताना गॅस सिलेंडरला त्यांनी हार घातला। आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत। परभणी शहरात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं। पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीनंतर आता केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरचे दर देखील वाढवले, त्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालंय। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं। पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी रावेर इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर किसान सेल जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। धरणं आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन दिलं गेलं। यावेळेला केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या गेल्या। वाशिम जिल्ह्यात रिसोडमधल्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। इथल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहनांच्या अपघातात वाढ झालेली आहे। एका दुचाकी चालकाचा खड्ड्यामुळे अपघात झाला। पती, पत्नी आणि 3 वर्षांचा मुलगा यामध्ये जखमी झालेले आहेत। अहमदनगर मनमाड महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। अनेक राज्यांना आणि जिल्ह्यांना जोडणाऱ्या या महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते। मात्र कोपरगाव, राहता आणि राहुरी तालुक्यातल्या
महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे। या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। बुलढाणा जिल्ह्यातल्या सुटाळा बुद्रुक ग्रामपंचायतीत शाळेच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल न्यूज 18 लोकमतनं केलेली होती। नंतर पंचायत समिती प्रशासन आता खडबडून जागं झालेलं आहे आणि शाळेच्या बांधकामामध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भातल्या कारवाईला सुरुवात झाली आहे। ग्रामपंचायतीनं ठेकेदाराकडून गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे निकृष्ट दर्जाचे 3 पत्रे बदलायला आता सुरुवात केली आहे। पंढरपुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। माळशिरस तालुक्यातल्या माळेवाडी बोरगाव इथं मयत व्यक्तीवर गावातल्या लोकांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायला विरोध केल्यानं मयताच्या नातेवाईकांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोरच मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले। गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरोग्य विभागातल्या 47 वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं। यामध्ये 9 रुग्णवाहिकांसह लसीकरणासाठी 24 तर पोलीस विभागासाठी 9 वाहनांचा समावेश आहे। गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात बॅडमिंटनचा सामना रंगलेला होता। हे दोघे चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते। यावेळेला शासकीय जलतरण तलाव आणि जिमची पाहणी त्यांनी केली। इथल्या बॅडमिंटन कोर्टवर एकनाथ शिंदे आणि विजय वडेट्टीवार हे दोघं बॅडमिंटन खेळण्याचा आनंद लुटताना दिसले। त्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी इथल्या जिममध्ये व्यायाम सुद्धा केला। स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। जनआशीर्वाद यात्रेचा समारोप झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी त्यांचे सासरे माजी मंत्री कैलासवासी एटी पवार यांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं। यावेळेला त्यांना अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं। उपस्थित नातेवाईक आणि इतर कार्यकर्तेही यावेळेला भावुक झाले होते। शिर्डीसह अहमदनगर जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली आहे। 1.5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर काहीशा समाधानकारक अशा पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर 2 दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे। या पावसानं जिल्ह्यातलं मुख्य बसस्थानक चिखलमय झालं। त्यामुळे प्रवाशांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतोय। मोठमोठे खड्डे पडल्यानं अनेक लोक या खड्ड्यांमध्ये पडून जखमी देखील झालेले आहेत। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत असल्यानं नदी नाल्यांना पूर आलेला आहे। जिल्ह्यातले 4 प्रकल्पाचे दरवाजे उघडले गेलेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अकोला, बुलढाणा आणि अमरावती या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान नदीवरील धरणाचे 4 दरवाजे खुले करण्यात आलेत। हे धरण तेल्हारा आणि लगतच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या गावांसाठी वरदान ठरलंय। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार अशा पावसामुळे वान धरणात पाण्याची मोठी आवक झाली आहे। धरणाचे दरवाजे खुले करण्यात आलेले आहेत। नागपूरमध्ये परत एकदा स्टंटबाजाचा रस्त्यावर उच्छाद बघायला मिळाला। सिव्हिल लाईन भागात स्टंटबाजांनी कारच्या स्टंटचे व्हिडिओ तयार केलेले आहेत। हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेत। फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे स्टंटबाज या उचापती करत असल्याचं पुढे आलंय। या त्यांच्या स्टंट्समुळे त्यांच्या स्वतःसह इतरांचा सुद्धा जीव धोक्यात येत असतो। या संदर्भात नागपूर वाहतूक पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। स्टंटसाठी वापरलेली वाहनं सुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत। कुर्ल्यातल्या क्रांतीनगर परिसरात पत्नीनं नातेवाईक आणि त्याच्या मित्रांच्या मदतीनं पतीची हत्या केल्याचा प्रकार घडलाय। त्यानंतर आपल्याच घरात पतीचा मृतदेह पुरून ठेवला गेलेला होता। दीपक सांगळे असं मृतकाचं नाव आहे। दीपक हा 16 जूनपासून बेपत्ता आहे अशी तक्रार त्याच्या पत्नीनं दिलेली होती। यानंतर त्याची
हत्या झाल्याचं समोर आलं। या प्रकरणी आता 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे। नालासोपाऱ्यात दिवसाढवळ्या एका सोनाराची लूटमार करत हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। 2 अज्ञात आरोपींनी या सोनाराची हत्या केली असून आरोपींचा सध्या पोलीस शोध घेत आहेत। डॉक्टरांच्या अभावामुळे चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात 17 वर्षीय मुलीच्या मृत्यूचा दावा नातेवाईकांनी केलाय। ही मयत मुलगी जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातल्या तोहोगाव इथली रहिवासी होती। तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र डॉक्टर तपासणीसाठी आलेच नाहीत असा दावा आता तिच्या कुटुंबियांनी केलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जनतेची सेवा केली। या सफाई कर्मचाऱ्यांना दापोली शहरातल्या भगिनींनी राख्या बांधून त्यांचा यथोचित सन्मान केला। दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा परवीन शेख, नगरसेवक जया साळवी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद विरोधी अभियानावर अतिदुर्गम भागात अनेक जवानांसह महिला पोलीस कर्मचारी तैनात आहेत। या महिला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातल्या महिलांसह स्थानिक आदिवासी महिलांसोबत रक्षाबंधन साजरं करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे हेड्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते आणि जवानांच्या कुटुंबियांसह रक्षाबंधन साजरा करून जवानांचं मनोधैर्य वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।